नमस्कार, लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये बनते खमंग आणि खुसखुशीत मेथीची मठरी, ती सुद्धा एकदम सोप्या पद्धतीत, फारसा पसारा न करता। चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मठरीसाठी 2 वाट्या मैदा घेतला आहे। याऐवजी गव्हाच्या पिठाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचे। 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, ती टाकायची आहे। 7 ते 8 काळी मिरी कुटून घेतलेली आहे मी, ती टाकायची। अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो हा असा हातावर चोळून किंवा कुटून टाकायचा। 4-5 चमचे तेल टाकायचं आहे, मी पळीने 2 चमचे टाकते। याला व्यवस्थित मिक्स करायचे, फारसा वेळ चोळायची गरज नाहीये। याला थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ मळून घ्यायचंय। पीठ मळायचं म्हणजे पिठाला फक्त गोळा करायचंय। नॉर्मली आपण जसं पीठ मळत असतो तसं फारसा वेळ न लावता हे पीठ फक्त एकत्र बांधलं गेलं पाहिजे। आपलं पीठ मळून झालं की याला 5 मिनिटासाठी बाजूला ठेवायचंय। 5 मिनिटं झालेत, आपण याची मठरी बनवायला घेऊया। त्यासाठी पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा, त्याला हातावरच मळून गोल बनवून घ्यायचा त्याचा, आणि मधोमध दाब देऊन चपटा आकार द्यायचा आहे। हा अशा पद्धतीत असेच आपण सगळ्या मठऱ्या बनवून घ्यायच्यात। सगळे गोळे बनवून झाले, मठरीला आकार देऊन झाला की मठरी आता तळून घेऊया। त्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं। 1 मिनिटभर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि एक एक मठरी या कोमट तेलामध्ये सोडायची आहे। कढईत पुरतील एवढ्या जास्त मठरी टाकून तळायच्या आहेत, म्हणजे तेलाचं टेम्परेचर हे मेंटेन राहतं। मठरी हलकी होऊन वर आली की चमच्याने सतत ढवळत मंद आचेवरती याला तळून घ्यायचं आहे। तळताना गडबड नाही करायची, नाहीतर आतून कच्चं राहतं ते। मंद आचेवर सतत हलवत सोनेरी रंग येईपर्यंत मठरी खुसखुशीत तळून घ्यायची आहे। असंच सतत फिरवत तळल्याने सर्व बाजूंनी व्यवस्थित तळल्या जातात त्या, आणि रंग सुद्धा एकसारखा येतो मठरीला। अशाच पद्धतीत मंद आचेवर बाकीच्या मठऱ्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत। मस्त मार्केट सारखी खुसखुशीत मेथीची मठरी तयार आहे। आणि हे बघा, हे अजिबात तेलकट सुद्धा झालेल्या नाहीयेत, छान खुसखुशीत झाल्यात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।